मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे भानुबिंब आवडे तया, सम्मुख जैसे धनंजया, तैसे ते विश्वामिया समोर सदा. अर्जुना, हे सूर्यबिंब ज्याप्रमाणे वाटेल त्याच्या समोर असते, त्याप्रमाणे भगवंताच्या सर्व व्यापक स्वरूपाहून ते निराळे राहत नसल्यामुळे भगवंताप्रमाणे सदा सर्वदा ते या विश्वातील सर्व जीवांच्या दृष्टी समोर आहेच. आता हे उदाहरण भगवंतांनी का दिलं असेल असा विचार केला. हे सूर्यबिंब ज्याप्रमाणे सगळ्यांच्या समोर असतं, वाटेल त्याच्या समोर म्हणजे सगळ्यांच्या समोर असतं, म्हणून जो त्याचं ग्रहण करू शकेल त्याच्या समोर तर आहेच. जो त्याचं ग्रहण करू शकत नाही, हेच हा सूर्य आहे असं पालीला समजतं का कधी, झुरळाला समजतं का कधी? पण त्यांच्या समोर ते असतच ना. म्हणजे त्यांच्या संवेदना सुद्धा हा सूर्य आहे या जाणीवेतनं ते माणसाच्या शाब्दिक रचनेतनं त्यांना समजत नसेल हा सूर्य आहे, परंतु त्यांच्या ससंवेद्य जाणीवेतून त्यांना हे नक्की कळतं की आता माणसाच्या भाषेत सकाळ झाली. पक्षी त्याच वेळा का किलबिल करतात, है की नाही? सगळे पक्षू पक्षी त्या दृष्टीने बाहेर पडतात. त्यांचा जो काही उदरनिर्वाहाचा विषय असेल त्या दृष्टीने बाहेर पडतात, है की नाही? आणि त्यांची ससंवेद्यता इतकी असते की ते माणसासारखे पलंगावर लोळत पडले असे होत नाही. त्यांच्या जाणीवा इतक्या प्रगल्भ असतात की त्या ठराविक वेळेनंतर सूर्याचा तो काय जो काही वेद्य एक असेल त्यांच्यातली जाणीव ती झाली की ते उठले, पंख फडफडून बाहेर पडले, है की नाही? फांदीवरनं उडायला लागले. माणूस काय होतो, माणूस सकाळ झाली तरी तो काय असं लागली उत्साहाने बाहेर पडला, वा 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 सूर्योदय लागली उड्या मारते, असं काय होतच नाही. कारण त्याच्या बाकीच्या गोष्टी एवढ्या असतात की त्या करता करताच त्याला सूर्य तोपर्यंत 9:30, 10, 11, 12 पर्यंत पोहोचलेला असतो, है की नाही? ते पूर्वी एक काळ असा होता तरी आता काही लोक करत असतील, सकाळी उठले की पहिले आपलं शौच मुखवारण झालं की बाहेर यायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचा, नमस्कार करायचा. असं करणारी लोकसंख्या खूप कमी आहे ना. कित्येक लोक तर अशी आहेत की त्यांना दिवस झाला हे कळतं, परंतु सूर्य उगवला हे माहिती नसतं. आश्चर्य वाटेल, कारण ते आठवड्याच्या आठवडे सूर्याकडे बघतच नाही. प्रॉब्लेम इज देअर. तुम्ही सांगा मला, किती लोक अशी आहेत या जगात की ती अरे सूर्य उगवलाय आज त्याला बघूयात की आपण, असं रोज करणारे लोक आहेत. कोणीही
अगदी आध्यात्मिक साधक म्हणणारी लोक सुद्धा असं करत नाहीत. मग बाकीचे संसारिक आणि बद्धन ते तर सोडून द्या विषय लक्षात. त्यामुळे हा विषयच असा आहे. पण तरी तसं असलं आणि नसलं तरी तो सगळ्यांच्या समोर आहे की नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे तैसे ते विश्वाहिया, त्याप्रमाणे भगवंताच्या सर्व व्यापक स्वरूपाहून ते निराळे राहत नसल्यामुळे का असं झालं. कारण ईश्वराचं जे व्यापक स्वरूप आहे त्यापासून सूर्य स्वतःला वेगळं मानतच नाही. सूर्य स्वतःला सूर्य म्हणतो का. सूर्य देवता आपण म्हणतो, पण देवता हा विषय असा आहे की ते ईश्वराचं अंगच असत आहे की नाही. जसं हात हा समजा आपला हात आहे. सूर्याचं उपमा द्यायची असेल तर आपल्याची बुद्धी आहे त्याला आपण ज्ञान सूर्य म्हणतो, बरोबर आहे की नाही. त्या बुद्धीला आपण काही वेगळं समजतो का, किंवा बुद्धी आपल्यापासून वेगळी असं समजतो का. आपलीच बुद्धी असते आणि बुद्धी पण आपल्याला आपलंच म्हणत असते, ती आपल्यापासून वेगळी नसते. त्याच्यामुळे आपण गेलो की बुद्धी पण जाते. लक्षात यायला पाहिजे. हा जातो कोण आपला आणि त्याची बुद्धी कोण जाते हा परत वेगळा चर्चेचा विषय आहे लक्षात. म्हणून माणूस मेल्यानंतर जो उठतो तो आपण असतो. त्यामुळे हे सगळं स्थूल जातं, सूक्ष्मही जातं, मन बुद्धी चित्त हे सगळं जातं. राहतं जे फक्त ज्या प्राणाने बांधल्या जात. प्राण जातो पण प्राण जातो ते काय घेऊन जातो याचा विचार केला का कधी आपण. गेला कुठं प्राण, तो आपल्या इच्छा वासना कर्मबंध जी आहेत त्यांना बांधून घेऊन जातो. कारण आपण ईश्वराबद्दल वेगळे राहिलेलो. मग तिथं ईश्वराचा कायदा सुरू म्हणजे समजण्यासाठी सांगितलं. तो विषय आत्ताचा नाही यायचा पण समजण्यासाठी असो. त्यामुळे भगवंताप्रमाणे सदा सर्वदा ते या विश्वातील सर्व जीवांच्या दृष्टी समोर आहेतच. त्याच्यामुळे ईश्वर सुद्धा सदा सर्वदा प्रत्येकाच्या आतही आहे, प्रत्येकाच्या बाहेरही आहे. तो सर्वत्र आहे, सर्वत्र भरलेला आहे. तुमच्या माझ्यामध्ये जी स्पेस आहे त्यातही ईश्वर, कारण तो ट्रान्सपरंट आहे. लक्षात तो इलास्टिक आहे आणि तो इमॉर्टल आहे. ट्रान्सपरंट, इलास्टिक अँड इमॉर्टॅलिटी या तीन प्रमुख ईश्वराच्या व्यक्ततेच्या भूमिका आहेत. व्यक्ततेच्या म्हणजे तो व्यक्त होतच नाही पण त्याच्या भूमिका आहे असं. अव्यक्ताच्या भूमिका आहे असं. म्हणून आपल्या मधला जीवात्मा सुद्धा आपल्याला दिसत नाही ना, कारण तो आत्म्याचाच असतो, फक्त वेगळा समजत असतो. म्हणून हीच फरक. तो कुठल्याही शरीरात तेव्हा म्हणजे त्याला आज्ञा दिली की त्याच्या निर्दोष न्यायाच्या भूमिकेतनं की तुला मांजर व्हावं लागेल, चालू तो मांजर होतो. आणि तसा तो इमॉर्टल असतो. फक्त जीवात्मा म्हणून तो जेव्हा त्याचा बदल होतो, अगदी प्रलय होईपर्यंत झाला नाही बदल, तरी प्रलय कालामध्ये त्याला सदाचं स्वरूप टाकून देऊन ईश्वरात विलीन व्हावंच लागतं. म्हणून जीवात्मा हा ईश्वराच्या जाणीवेचं शांत स्वरूप आहे, त्याला अंत आहे असं म्हटलं जातं. म्हणून जीवात्मा हा काळात बांधलेला आहे. म्हणून काळाचा सुद्धा अंत आहे ना.
काळ कुठं अंत पावतो? जिथं ईश्वरत्व सुरू होतं आणि ईश्वरामध्ये काळ विलय पावतो. तिथं काळ संपतो. ईश्वरापासूनच काळ सुरू होतो आणि ईश्वरापर्यंतच काळ थांबतो. असो अगातीय तयांची या ज्ञाना पाठी फूट नाही अजून वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जे तुला आगवा तेची तुक तयांची या सद्भावा तरी न करिता पांडवा भजन दाखले. वा अर्जुना त्या महात्म्यांच्या ज्ञानाला पाठ व पूट किंवा वरची बाजू व खालची बाजू असा भेद नसतो. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व अंगाच्या ठिकाणी राहतो त्याप्रमाणे मी जेवढा व्यापक आहे तेच व्यापकतेचे प्रमाण त्यांच्या झालेल्या ब्रह्मभावाचे असते. म्हणून भजन न करताही ते माझे भजन. म्हणजे कसं आहे की संपूर्ण ज्ञान स्वरूपात असतं ते आणि त्याच्यामध्ये ईश्वर हा त्यांच्या ठाईस असतोच. म्हणजे स्थिर झालेलाच असतो म्हणा. ईश्वर स्वरूपच ते झालेले असतात. तेव्हा ईश्वराला काय भजन करावं लागतं का? कृष्णाचं काही भजन करत होता का? साधं गणित बरोबर आहे की नाही? आता कृष्णाचा असा ध्यानस्थ फोटो बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलाही असेल एखादा, बरोबर आहे? कृष्ण कुठलं ध्यान करत असेल हा विचार येतो ना, आहे की नाही? तर कृष्ण हा त्याच्या महाशून्याच्या ध्यानामध्ये झाला. तो निशून्य अवस्थेत होता, आहे की नाही? आता आपण जीवात्मा आहोत. आपल्याला कुठल्या ध्यानात प्रथम जायला पाहिजे? आत्म्याच्या ध्यानात. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण आत्म्याच्या ध्यानात जाणार. म्हणून आत्म्याच्या ध्यानात जाणं यासाठी आपल्याला सगळा आधार लागतो. साधनेचा आधार काय लागला? शरीर लागलं, मन लागलं, बुद्धी लागली, प्राण लागला, आहे की नाही? आणि चित्ताच्या जाणीवेमध्ये ते मन थेट तुमच्या जीवात्म्यापर्यंत सतत एक प्रकारे, जसं मी म्हंटल तुम्हाला की ते नाही, मी जसं सांगितलं तुम्हाला की रक्त देताना ते सलाईन लावतात की नाही, तसं ते सलाईन लावल्यासारखं सतत साधना त्या जीवात्म्यात चालत राहिली पाहिजे. म्हणून त्याला अनुसंधान म्हटलं जातं. अशा जाणीवेत जो सतत अनुसंधानात राहतो तो हळूहळू श्रेष्ठ बुद्धीच्या भूमिकेत येतो. आणि हे अनुसंधान कसं साधलं जातं? श्रवण, मनन, चिंतन, सत्संग या सततच्या जाणीवेतनं ते अनुसंधान आहे. हे सलाईन सारखं लावावं लागलं ना. आणि हे सलाईन पोचतं कुठं? जीवात्म्याला पोचतं, आहे की नाही? त्याची ती ताकद आहे सलाईनची. त्या आणि ते औषध सतत घ्यावं लागणार आहे. नाही तर जीवात्म्याला काय जातं कायम? त्याच्या इच्छा, वासना. कारण हे सगळं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय बस मिळतं. हा सगळा संसार म्हणजे काय? संसार म्हणजे हा संसार, नवरा बायको वगैरे हा एक म्हणजे व्यवहारातला भाग झाला. म्हणजे अगदी संन्यासी जरी असला तरी त्याला संसार असतोच ना. असं काही समजायचं कारण नाही की तो संन्यासी झाला म्हणजे त्याचा संसार मुक्त झाला, असं काही नाही. म्हणून वृत्तीने संन्यस्त व्हावं लागेल. वृत्तीशी ते जोडणी आहे. लक्षात, तुम्ही व्यवहारामधले गृहस्थाश्रमी जरी असला आणि त्या व्यवहार करताना नोकरदार असाल, धंदेवाले असाल, व्हॉटएव्हर इट मे बी यू, पण त्यात तुम्ही संन्यस्त वृत्तीने राहायला लागलात तर तुम्हीही संन्यासी असता. लक्षात, उलट तुम्हाला ती वृत्ती सातत्याने समोर मी जीवन जगतोय आणि मी सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहतोय, त्यांनी माझं जीवनच सुधारत राहतं.
संन्यासाचं काय होतं, संन्यासाला एकच भूमिका असते आणि दुसरी भूमिका काय असते त्याची, की लोक आली की त्यांनी मला नमस्कार करायचा. पण त्या लोकांकडे व्यवहार करायचा, त्या लोकांशी व्यवहार करायचा, त्या नीतिमान जाणीवेतनं करायचा आणि लोकांना ते ज्ञानही संन्यासी देत नाही तसं नाही मला म्हणायचं, परंतु त्यांच्या वैयक्तिक साधनेचा विस्तार संकुचित होतो. लक्षात घ्या. पण गृहस्थाश्रमामधलं जी संन्यस्त वृत्ती आहे ती तुमच्या मानसिकतेला विस्तार करते. लक्षात. म्हणून रामदास स्वामींनी कुठेतरी म्हटलेलं आहे की संन्यासी होण्यापेक्षा, संन्यासी होऊन कुकर्म करत बसण्यापेक्षा गृहस्थाश्रमामध्ये राहून जे संन्यस्त वृत्तीचं जागरण करू इच्छितात ते मला जास्त प्रिय, असं कुठेतरी म्हणतंय. मला आता इथे एक श्लोक नाही आठवत, पण असं त्यांचं हे आहे. ते स्वतः संन्यासी होते आणि संन्यासाला बंधनं आली आणि बंधनं आली की त्या बंधनात तो राहू शकत नाही आणि संन्यास कशासाठी घेतलाय हे तो विसरून जातो. मला परवाच एकाने विचारलं की मला असं आतून खूप वाटतं की संन्यास घ्यावा, सर्व सोडून जावं आणि त्यासाठी मग माझ्या कुटुंबाचं वगैरे मी सर्वांना सांगितलेलं आहे आणि मला आतून असं वाटतं की संन्यास घ्यावा आणि मला तशा काय येतात वाईस पण येत आहे, म्हणजे असे मला येत आहे, जाणीव वाटते मला अशी काही स्वप्न दृष्टांत झालेलं असं. म्हटलं हे सगळं ठीक आहे, स्वप्न दृष्टांत झाले हे मान्य आहे, हे सर्व ठीक आहे. म्हटलं कोणीतरी तुम्हाला एखाद्याला सांगितले, कुठल्या तरी ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की तुम्ही संन्यासी व्हाल म्हणून वगैरे असं काय. म्हटलं असं आहे की संन्यास घेण्याबद्दल काही माझा विरोध आहे असं काही समजू नका, पण तुम्ही संन्यास घेतला, समजा आज संन्यास घेतला, बरोबर आहे, आज किती वाजता घेणार संन्यास तुम्ही, असं मी त्यांना प्रश्न विचारला. बरोबर. आणि असं गृहीत धरा आज तुम्हाला संन्यास घ्या, किती वाजता घेणार सांगा मला, टाइम, यू टेल मी द टाइम, बी परफेक्ट ऑन दॅट लाईन. ते म्हणाले की म्हणे 12 वाजता घे, दुपार 11-12च्या सुमारास संन्यास घेईल. ठीक आहे, 11-12 वाजता संन्यास घेऊन झाल्यानंतर 1 वाजता काय करणार सांगा. त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही काय करणार सांगा. दुसऱ्या दिवशीचं जीवन तुम्ही कसं जगत जाणार ते सांगा मला. म्हणजे लिहून काढा, घेऊन येतं टाइम टेबल. पुढचे 30 संन्यास घेतल्यानंतर पुढचे 30 दिवस कसे जगणार आहात याचं पहिलं मला टाइम टेबल द्या आणि त्यानंतर पुढच्या 6 महिन्यात संन्यास घेतल्यानंतर तुम्ही कसे असू शकाल याच एक मला टार्गेट द्या म्हटलं आणि वर्षानंतर द्या. एवढं प्रथम द्या मला आणि मग नंतर आपण ठरवू म्हटलं. खरं का खरं काय होतं, या गोष्टी भावनिक नाहीये. तुम्हाला संन्यास कशासाठी घ्यायचा आहे हेच माहिती नाही. मी त्यांना विचारलं कशासाठी संन्यास नाही, म्हणजे मला म्हणे एका वेगळ्या ते मला माझ्या गुरुची सेवा करायची. म्हणजे गुरुची सेवा करायला संन्यास कशाला घ्यावा लागतो, बरोबर की नाही. रामदास स्वामीने कल्याणाने घेतला ना, गेली ना संन्यास घेतला होता कल्याण स्वामी, बरोबर आहे तुमचं. परंतु म्हटलं कल्याणाने गुरुची सेवा करण्यासाठी संन्यास घेतला होता असं तुम्हाला कोणी सांगितलं आहे. म्हटलं बेसिकली संन्यास हा आत्मज्ञान प्राप्तीसाठी घेतला जातो आणि तो घेणं
त्यासाठी संन्यस्त वृत्तीची गरज आहे. म्हणून संन्यस्त वृत्ती जर नसेल तर संन्यास घेऊन तरी काय उपयोग आहे? त्याप्रमाणे मी जेवढा व्यापक आहे ते व्यापकतेचे प्रमाण त्यांच्या झालेल्या ब्रह्मभावाचे असते. म्हणून हा जो ब्रह्मभाव आहे, हा ब्रह्मभाव प्राप्त करण्यासाठी वृत्ती संन्यस्त लागते. संन्यस्त याचा अर्थ असा कशात आसक्ती नाही, तो संन्यस्त. लक्षात आलं? आणि ही वृत्ती असते की कशातच अडकायचं नाही. फक्त मग तो अडकतो म्हणजे त्याच्या त्या चित्ताच्या पोकळीमध्ये जी शुद्धी झालेली असते, ज्याला आपण शुद्धी म्हणतो. कशात न अडकणं म्हणजे काय? चित्त एकदम स्थिर आहे, मोकळ आहे. मग त्याच्यात जे येऊन बसत ते ईश्वरच येऊन बसत. त्याला मज हृदयी सद्गुरू असं म्हणतात. लक्षात घ्या. पण आपले चित्ताची जी पोकळी म्हणून म्हटल्या जाते, कारण मन आणि बुद्धी हा संकल्प विकल्प आहे. मन, बुद्धी ही एक प्रकारे आपल्याला विचाराची, आचाराची दिशा देणारी एक संस्था आहे, जो मनाला सातत्याने हे करत असते, मार्गदर्शन करत असते. मनाला मार्गदर्शन करणारी बुद्धी आहे. तर आता आपण काही पशु या जाणीवेतले नाही आहोत, मानव आहोत. जे आपल्या प्रत्येक कृतीला विचार येतो है ना, तो विचार जो आहे तो विचार याला विवेक म्हटला जातो. हा विवेक जेव्हा नाही, तू आता सगळं सोडून द्यायचं, तू फक्त ईश्वराचं ध्यान करायचं. हे कोणी कोणाला सांगायचं? गुरुनी शिष्याला नाही सांगायचं, आपलंच आपण आपल्याला सांगायचं. हा विवेक आहे. आलं का लक्षात? कारण त्या विवेकावरती तर असं केव्हा सांगेल, जेव्हा त्याला ईश्वर प्राप्ती हेच ध्येय आहे. आणि हे मग त्या याच्यामध्ये, त्याच्या मनात, त्या चित्तामध्ये हेही नसतं की शरीर माझं ब्रह्मचारी आहे, त्या शरीर माझं संन्यस्त आहे, वस्त्र कुठली आहेत, हा विषय देत नाही ना. कारण हा सगळा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराचा विषय आहे, शरीराचा नाहीच आहे. कारण हा वृत्तींचा विषय आहे. शरीर हे मनाला आणि बुद्धीला एक प्रकारे कसं असतं की त्या इच्छा वासना याच्यातनं पूर्ण करत असतो आपण. म्हणून आपल्याला आपण शरीर आहोत असं वाटत असतं. कारण कुठलीही गोष्ट करायची म्हटली की हात, पाय, तोंड हे लागतं. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला अनुभवायची जरी असली तरी कर्मेंद्रिय लागतातच. म्हणून त्याच्यातनं ज्ञानही मिळतंय, त्याच्यातनं आपल्या सर्व इच्छा वासनाही पूर्ण होतात. म्हणून आपल्याला असं वाटतं की माझ्या शरीराला ते मिळालं की मी तृप्त होतो, आहे की नाही? कारण त्रास हा शरीराला लिमिटेशन्स आहेत. मनाला, चित्ताला, बुद्धीला, तुमच्या अहंकाराला आणि तुमच्या आतल्या जीवात्म्याला लिमिटेशन्स नाहीये. त्या लिमिटेशन्स त्या शरीरापुरते आहेत. म्हणजे तो शरीराच्या बाहेर जाऊ शकत नाही तेवढं प्रारब्ध भोगल्याशिवाय. म्हणून ती लिमिटेशन्स तिथं आहे. पण मन बाहेर उडू शकत, बुद्धी बाहेरचा विचार करू शकते, आहे की नाही? आणि अहंकार हा सुद्धा बाहेर पडत असतो, आत्मच असतो, तो बाहेर पडत असतो. परंतु जीवात्मा बाहेर पडतो का? नाही. मग जीवात्मा केव्हा बाहेर पडू शकतो? नाही, जीवात्मा बाहेर पडू शकतो केव्हा? तो चित्त शुद्ध झालं ना की जीवात्मा सुद्धा शुद्ध व्हायला लागतो. तो आत्म जाणीवेत जसा परावर्तित व्हायला लागतो ना, तसं तो शरीराकडे, स्वतःकडे बघतो. त्यामुळे हा जीवात्मा सुद्धा आत्मजाणीवेत एकदा गेला की शरीरापासून वेगळा होऊ शकतो आणि ब्रह्मांडाचा प्रवास करून येऊ शकतो. लक्षात? हा सगळा योग प्रक्रियेचा थोडा भाग असतो. लक्षात घ्या.
हे तुम्ही त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या याच्यात वाचलं असेल की तू माझं मी आता इथं हे जाणार आहे, मरणार आहे, पण मी परत याच बॉडीमध्ये एक काय 6 महिन्यांनी काय 4 महिन्यांनी काय ते मला आता नक्की आठवत नाही, मी परत येणार, तोपर्यंत माझी बॉडी सांभाळून ठेवा. म्हणजे काय झालं, तो जीवात्मा बाहेर पडला, ते कार्य करून परत त्या बॉडीमध्ये आला. शंकराचार्यांचं उदाहरण आहे, पण ही खूप वेगळ्या कसोटीतली आणि वेगळ्या योग प्रक्रियेतली आहे. त्यामुळे हे घडत नाही अशाचा भाग नाहीये. आता नेमकं चांगदेव 1400 वर्ष जगले म्हणजे काय झालं, त्या मरणाच्या वेळेला त्यांनी जीवात्म्याला स्वतःच्या शरीरात विलग केलं. तो टाइम त्यांना माहिती होता बरोबर, म्हणून ते महायोगी होते, लक्षात घ्या. आणि त्या ह्याच्यातनं मग ते परत त्या शरीरात टेक्निक माहित झालं. टेक्निक म्हणून आज हिमालयामध्ये असे अनेक साधू सत्पुरुष आहेत, पण हा सगळा हठयोगाच्या अंतर्गत आहे. आणि याच्यामध्ये शरीराची, त्या शरीरात यायची गरज वाटणं ही पण आसक्ती होती. बघा कसं गणित त्यांचं गणित. मग तुकारामाला नव्हतं ना तसं वाटलं, मग तो सदेह गेला. मग आता काय म्हणणार याला आपण, तुम्हीच विचार करा. आध्यात्मिक दृष्ट्या या गोष्टी कशा आहेत. ज्ञानेश्वर माऊली या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेऊन एकटे आत जाऊन बसले, बरोबर आहे. आपल्या घरातली लोक गावाला गेलेली समजा, आहे नाही, अगदी नसतीलही गेली तरी तुम्ही तुमच्या खोलीमध्ये एकटे जाऊन 15 दिवस बाहेर येऊ नका. काय वाटतं बघा, करून बघा. बघा काय की नाही. त्यामुळे हा सगळा भाग आहे. आणि ते तर कसं झालं, सद्गुरूंना सांगितलं की मी समाधी घेणार आहे, आणि सद्गुरू स्वतः समोर उभे आहेत. स्वतः आतमध्ये गेले आणि सद्गुरूंनी शिळा बंद केली, आणि ती शिळा अशी बंद झाली की ती 700 वर्ष, आता 750 वर्ष होती, समजा कोणी उघडू शकलेलं नाही. पण त्यावेळेला जेव्हा त्यांनी स्टेप इन केलं असेल त्या ह्याच्यामध्ये, तेव्हा काय भूमिका असेल विचार करा ना. बाकी जाऊ द्यात तुम्ही, मग तुम्ही ती मानसिकता मानवाच्या जाणीवेतनं जर तुम्ही समजून घेतली, आपण सर्वसामान्य माणसाच्या तर अंगावर काटा येईल. म्हणजे दिस थिंग वी कांट गो फॉर दिस. मग त्यामुळे ही जी भूमिका आहे ही चित्ताच्या जाणीवेमध्ये संपूर्ण ईश्वरच साठवलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ते ईश्वर होऊनच राहिले. त्यांच्या आत बाहेर आजूबाजूला सर्वत्र ईश्वरच होता असं ते म्हणतायत. त्याप्रमाणे मी जेवढा व्यापक आहे तेच व्यापकतेचे प्रमाण त्यांच्या झालेल्या ब्रह्मभावाचे असते. एवढा भाव आहे ब्रह्मभाव. सोहम मी तो आहे, हा ब्रह्मभाव आहे ना. कसा झाला ना हा ब्रह्मभाव. म्हणून भजन न करताही ते माझे भजन होते. मग ज्ञानेश्वर माऊली काय रामकृष्ण हरी सोहम सोहम असं म्हणून गेले काय आतमध्ये, काही नाही. नो वेज, मी ब्रह्म आहे, संपला विषय. तुम्ही जगताना काय असं जगता काय, मी धनंजय आहे, मी धनंजय असं जगता काय कधी. यू नो यू आर धनंजय, दॅट्स इट. विषय तिथे क्लोज होतो. तस तो भाव तयार झाला ना. माझ्या मनात भाव झाला मी सुधीर पांडे, मग मी काय जेवता खाताना सुधीर पांडे म्हणत बसत नाही. पण तो भाव तयार झाला कशाने झाला, लहानपणी माझ्या कानात कोणीतरी सांगितलं सुधीर असं, आहे की नाही.
आणि माझे सगळी लोक, आजूबाजूची लोक मला सुधीर सुधीर म्हणून बोलायला लागले आणि माझा भाव असा तयार झाला की मी सुधीर झाला ना तयार भाव. कोणी केला? आपणच आपला केला. आणि खरं आईच्या गर्भातनं बाहेर आला तेव्हा काही नाव होतं का तुम्हाला? बाळच म्हणत होते, तेही शरीर होतं म्हणून. अगदी आईच्या याच्यात ते झाला तेव्हा काय असतं, तो जीवात्माच असतो ना. मेल्यानंतर काय होतं, नाव पृथ्वीवरतीच राहतं. ते काय सप्त पाताळ आणि सप्त स्वर्गामध्ये सुधीर पांडे कुठे आहात असं घडून विचारते कोणी? असं काही नाहीये. तो जाडीवेळी ओळखला जातो. त्यांची जमात एकच, जीवात्मा. म्हणून मानवाची जमात एकच आहे, जीवात्मा. मग तो भूर्भुवः महः जनः तपः मध्ये असेल, सत्यम मध्ये असेल, किंवा अतल वितल सुतल तलातल याच्यामध्ये असेल. मग ते झुरळ असेल, तो माणूस असेल, ती पाल असेल, तो डुक्कर असेल किंवा माणूस असेल, पण तो जीवात्माच असतो. लक्षात. म्हणून जीवात्मा हे आपलं खरं नाव आहे. आणि आपल्याला या पृथ्वीवरती जन्माला घालणारी जर कुठली आपली आई असेल तर तिचं नाव अपरा आहे. ती अपरा प्रकृती आपल्याला जन्माला घालते आणि पुढे जीवनभर व्यक्ततेमध्ये सांभाळ करते. तिला माया असं म्हणून जन्म जीवन मृत्यू पर्यंत तीच अपरा माया म्हणून आपण सांभाळत असतो. आणि ती खरी आपली आई आहे. आणि ती खरी आई जन्मोजन्मीची आहे. अशी भूमिका जेव्हा तुम्ही घेता तेव्हा विश्वामधलं आपण कुठेही असलो तरी आपली आई सांभाळते ना. काळजी कशासाठी? अभय येत, लक्षात घ्या. म्हणून हा विचार असा केला पाहिजे आपण. आणि ती अपरा, मी जेव्हा अपरेत जातो तेव्हा त्या अपरेचं खरं स्वरूप, प्रेम स्वरूप त्या पराजाणीवेतलं आहे. ते एक स्टेप फक्त पुढे विचार, एक स्टेप पुढे आहे ना. मग आपण असा, आपण समजा या जन्मात खूप साधना केली धरून आणि काही कारणास्तव आपलं काही संचित आडवं आलं असेल, ते संपलं नसेल आणि देवाने सांगितलं, ईश्वराने न्याय दिला आपल्याला की ठीक आहे. हनुमंत म्हणाले की आता सत्यम पर्यंत जाऊ द्या. जन हा तपा, तपलोकात जाऊ द्या पाहिजे असेल, तपलोकात बसवलं. बरोबर, आपण तपलोकात गेलो पण आपल्याला हात पाय धुवून काही नाही. पण तपलोकामध्ये आपल्या आजूबाजूला सर्व तपस्वीच आहेत. मग ते तप करतायत, मग आपणही तिथं तप करायचं. लक्षात, काळ हा परत ईश्वराच्या हाती. आणि ते तप करत असताना हनुमंताला समजा असं वाटलं की अरे आता यांनी समजा हा पृथ्वीवर गेला आणि समजा एक 8 दिवसाची साधना केली, बरोबर आहे, तर हा थेट ईश्वरमय होऊ शकेल या जाणीवेत. बघा, पण इट्स अ बिग रिस्क. अरे नाही, हनुमंत म्हणे, कारण आपण म्हणत असतो ना, नाही आपण म्हणत असतो की देवा इथं मी 1000 वर्ष राहायचं, त्यापेक्षा मी पृथ्वीवरती जाऊन 8 तास, 1 किंवा महिनाभर, 2 महिने साधना करतो आणि मी परत येतो. मग ही रिस्क हनुमंत ठीक आहे, मी तुला चान्स देतो, तू म्हणतोयच ना एवढं, पण बघ ही
तुझी जबाबदारी, माझी नाही. बघा कसा डायलॉग आहे हा. हे तुम्ही एक थोडं भावनिक दृष्ट्या समजून घ्या, कारण त्या भावना तिथं आहेत, जीवात्म्याला आहेतच इच्छा वासनांच्या. त्याच्यामुळे त्याची इच्छा एकच आहे की मी ब्रह्म आहे आणि ते मला व्हायचंय, पण काही अशुद्धता आहे इच्छांची. मग हनुमंत म्हणतो ठीक आहे, तो ही गिव्स टिक मार्क करतो जीवात्म्याला, त्याच्यात जे काही रजिस्टर असेल त्याच्यावरती किंवा त्याचा जो कार्ड सिस्टीम असेल एखादा तिथं त्यावरती, आणि तो म्हणतो जाऊ दे त्याला. मग प्रकृती माता त्याच्यासाठी योग्य ती खूस निवड असं त्याला सांगते. बघा मग तो त्याच्या इच्छा वासना काय असतील त्याप्रमाणे कूस निवडतो. आणि ती कूस निवडल्यावर तो अगोदरच सर्व विश्व विसरून जातो आईच्या गर्भात. पृथ्वीवरती आला, पण पृथ्वीवरती आल्याबरोबर पृथ्वीचे नियम सुरू, सगळी विस्मृती अगोदरच्या जन्माची. मग 9 महिने आईच्या गर्भात राहणे गरजेचे. 9 महिने आईच्या गर्भात राहायचे का तिथं साधना करायची, हा चॉईस त्याच्याकडे होता. लक्षात घ्या, यालाच त्या चॉईस. मग आईच्या गर्भातनं बाहेर पडला, तान बाळ, काही स्मृती नाही, फक्त म्हणणंच आहे छान सोन्याच्या पावलांनी आलं वगैरे बाकीचे म्हणत असतील एका नो, बरोबर आहे. पण त्यांच्या घरातले जे बाकीचे जे अनुबंध आहेत त्या संस्कारातनं त्याला वाढावंच लागलं. आणि तिथं परत संगती आली, शेजारची मुलं क्रिकेट खेळायला बोलवणार, त्यांच्या बरोबर जीत ग्राउंडवर शिव्या कशा द्यायच्या शिकणार, सगळं होणार. आणि मग त्यानंतर शिक्षण घेणं आलं. हा म्हणणार मी तर शाळाच आहे लहानपणापासून, मला काय शिकायची गरज. बघा असं असतं ना, काही ज्ञान पटापट येत जात, पण इथला व्यवहार इथल्या व्यवहाराप्रमाणे, तो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चालणार आहे का, नाही चालणार. मग त्याला परत आलं, आई वडिलांची इच्छा असते तो लग्न कर, लग्न करायला जातो, सगळं होत राहतं. आणि याच्यामध्ये समजा कुठं मिस आउट झाला, दिस इज द रिस्क, लक्षात घ्या. पण याचा अर्थ असाही नाही की असंच होईल, एक लक्षात घ्या. याचा अर्थ असाही नाही असंच होईल, पण दुःख येतात, त्याला काय करणार. आता स्वतः ज्ञानेश्वर माऊलींचा विचार आपण केला, काय झालं, तसाच प्युअर सोल असणार आहे ना, म्हणून ते अवतार स्वरूपातच आले असं म्हणतो आपण. पण अवतार कृष्णाने जरी घेतला तरी परिस्थिती किती बिकट होती. मग ज्ञानेश्वरांची परिस्थिती काय बिकट होती. इकडे पोरं जन्माला आली आणि त्यानंतर आई बाबाने आत्महत्या. विचार करा, आज आपल्या जवळचे कोणी आत्महत्या केली असेल काय होईल आपली परिस्थिती. तुम्ही त्या भावनेमध्ये शिरा, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की सोल कसा चालतो, ते दुःख काय असू शकतात आणि हाऊ दे हॅव टू फेस इट. पण त्यालाही फेस केलं. फक्त मोठे भाऊ ते काय मोठे काय अगदी शेफ होते निवृत्तीनार असं थोडीच होतं काय. का मुक्ताबाई शेफ होती, तर तिला काय मोठं अधिरोध, कढी, कोशिंबीर, ताट, भाजी सगळं आपण बायकोकडनं अपेक्षा करतो. मग सगळं मिळते फुकट बसल्या जागी, म्हणून अध्यात्म जमतंय माणसाला. लक्षात घ्या, इतकं सोपं नाही येते. तुम्ही तुमच्या आयुष्यातनं बायको काढून टाका, बघा कसे जमू शकता का. तुमच्या आयुष्यातनं नवरा काढून टाका, बघा जमू शकता का. पोरं काढून टाका, बघा जमू शकता का. मग केवढं रिटेन्शन आहे हे ईश्वराचं, लक्षात घ्या. आणि हे जगून दाखवलंय या लोकांनी. टीका करणं किंवा त्यांना कमी
लेखणं हे खूप सहज आहे, त्याला काही डोकं लागत नाही. पण जीवन समजून घेणं हे फार महत्वाचं. म्हणून जाण तेनी गुरु भजी दे, आणि हे सगळे आपले गुरु आहेत. मग यांना नाही समजून घेतलं तर मग कोणाला समजून घ्यायचं आपल्याला आयुष्यात, नाही का? म्हणून मी ते डिटेल, म्हणून ही लोक कशी होती की त्यांना भजन न करताही ते माझे भजन होत होते. या स्थितीतली ती लोक होती असं मी सांगतो. म्हणून ती स्थिती फार महत्वाची आहे, आणि त्यासाठी हे सलाईन सतत लावून ठेवावं लागतं, आहे की नाही? म्हणून ज्ञानेश्वरी अशी डोक्यावरच ठेवायची आणि ते असं लावून हृदयात मनातनं असं आठ फसून घ्यायची आपल्याला सलाईन, आहे की नाही? त्याशिवाय शक्य आहे का तुम्ही मला सांगा? त्याशिवाय शक्यच नाही. आपण पुरुष शकत नाही अध्यात्माला. पुरून उरणं ही खूप दूरची गोष्ट आहे. आपणच पुरू शकत नाही. आपण आपले जे हेलपाटे घालतोय, या देवळात जा त्या देवळात जा, ठीक आहे, इतपत ठीक आहे. त्याच्या पुढे फार अवघड आहे ना. अवघड म्हणजे अहो समग्र परिवर्तन आहे. एवढे डायजेस्ट द परिवर्तन. ट्रान्सफॉर्मेशन इज नॉट सो सिंपल. म्हणून वस्त्र बदलली म्हणून मानसिकता बदलेल असं नाहीये. म्हणून ते काय म्हणतात, ये रवी तरी सकळ मीची आहे, तरी कवणिके उपासीला नोहे, एत एके जाणणे मी न ठाये अप्राप्तीसी. म्हणून नाहीतरी सर्व मीच असल्यामुळे कोणाकडून माझी उपासना होत नाही. अशा स्थितीत माझ्या व्यापक स्वरूपाची एक जाणीव नसल्यामुळे त्यांना म्हणजे अज्ञानांना माझे भजन घडत नाही. म्हणून ईश्वराचं व्यापकत्व समजून घ्या. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या व्यापक जाणीवेमध्ये जाता तेव्हा साधना नाही केली तरी चालते असं सांगताय तिथं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली साधना करीत होते का? हो, ते सतत साधनेतच होते. 24 तासाची साधनाच होती. भगवान श्रीकृष्ण साधना करत नव्हते का? 24 तास जीवन जगणं ही साधना होती. कारण ते कधी विसरूच शकत नव्हते, मी श्रीकृष्ण आहे म्हणून, मी ईश्वर आहे म्हणून. अहम आत्मा कधी जी विसरू नये ही साधना आहे. हे केवढं व्यापकत्व आलं आत्म्याला. त्याच्या गुणात्मक जाणीवेतलं व्यापकत्व सातत्याने आपल्यामध्ये ठिपकवत ठेवायचं. ते अनुसंधान, एकले अनुसंधान आहे की नाही? ही भूमिका सर्व सुखाची पाहिजे वगैरे, ते म्हणजे लोकांना काहीतरी दाखवायला पाहिजे. काय म्हणतात त्याला, लालूच. म्हणून म्हटलंय सर्व सुखाशी पात्र होईल. मग लोकांना असं वाटतं, अरे वा, म्हणजे मग मी सतत भजन करत बसलो. एक तारीख बसलेले असतात ना लोक, त्यांना वाटतं की आपण सतत भजन करत बसलो म्हणजे मग आपल्या घरात पैसा येईल, आपल्या घरात अडका येईल, सर्व सुख आपल्या. अरे हे सुख नाहीच आहे. हे सुख कशाला म्हणतात हेच माहिती नाही. सुख कशाला नक्की म्हणतात, सुख म्हणजे नक्की काय असतं, हा प्रश्नच आहे ना. त्यामुळे ते नक्की सुख म्हणजे काय, तर आपल्या जीवात्म्याला आत्म्यात परिवर्तन करणं यासारखं सुख नाही. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सत.